कल्पना करा की तुम्ही तुमच्या घराचं काम सुरू केलं आहात. त्यासाठी तुम्ही तुमच्या घराचा बिल्डिंग प्लॅन फायनल केला आहे, कॉन्ट्रॅक्टर निवडला आहे आणि त्याला काम करून घेण्यासाठी इंजिनियर देखील ऑनबोर्ड केला आहे. आता साईटवरचं काम बघण्यासाठी तुम्ही दररोज साईटवर जातात, जागेवर जाऊन बघतात की काय काम चालू आहे. परंतु तुम्हाला एक गोष्ट सतत जाणवत असते की ठेकेदार आणि इंजिनियर वेगवेगळ्या लेवल्सविषयी बोलत असतात आणि त्याचा तुम्हाला काहीच अंदाज येत नाही की नेमकं ते बोलतात तरी काय. कधी बोलतात NGL, कधी बोलतात FFL, कधी बोलतात रोड लेवल, कधी बोलतात प्लिंथ लेवल. या सर्व लेवल्स आहेत तरी काय. मित्रांनो, लेवल्स ह्या तुमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. जेव्हापर्यंत तुम्हाला ह्या लेवल्सचा मीनिंग कळत नाही, त्यांचा उपयोग कळत नाही, तोपर्यंत तुमच्या घराचं आणि त्या लेवलचा संबंध काय याचा तुम्हाला अंदाज येत नाही. चिंता करू नका मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तुमच्या घरकामातल्या सर्वात महत्त्वाच्या लेवल्स कोणत्या, त्या समजणार आहोत. त्यांचा सिग्निफिकन्स काय आहे तुमच्या कन्स्ट्रक्शन संदर्भात त्याची माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातली एक जरी लेवल चुकली तरी कोणाला माहिती त्याचा काही हजारांचा किंवा लाखांचा पण फटका तुमच्यासाठी पडू शकतो. सो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिली लेवल सुरू होते, दॅट इज कॉल्ड NGL. ती आहे नॅचरल ग्राउंड लेवल. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा प्लॉट आहे तशा स्थितीमध्ये त्याची लेवल काय आहे त्याला म्हणतात NGL, म्हणजेच नैसर्गिकरित्या असलेली तुमच्या प्लॉटची लेवल. आता ही NGL आणि पुढचं काम यांचा संबंध कसा. मित्रांनो, सर्व तुमच्या कामातली लेवल्स ह्या NGL पासून बेस्ड असतात. समजा तुम्हाला 5 फूट वर जायचं आहे किंवा 3 फूट खाली जायचं आहे, तर त्यांच्या सर्वांसाठी रेफरन्स हा NGL असतो. असंही समजू शकता याला की याला आपण 0-0 लेवल म्हणतात. हां, आता काही ठिकाणी NGLला 0-0 करण्याऐवजी बेस पॉईंट घेतला जातो, विच इज युजली तुमची रोड लेवल. तरी पण NGLचा सिग्निफिकन्स असाच आहे की तुमचं जे काम चाललंय त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह स्लोप आहे की निगेटिव्ह स्लोप आहे, तुम्हाला खाली एक्सकॅव्हेशन करावं लागतं की भरती करावी लागते, हे सगळं तुमच्या NGL लेवलवरनं ठरतं. त्यामुळे NGL, दॅट इज नॅचरल ग्राउंड लेवल, ही तुमच्या घरकामामध्ये सर्वात सुरुवातीची आणि महत्त्वाची लेवल आहे. पुढची लेवल आहे फाउंडेशन लेवल, FL. फाउंडेशन लेवलच्या नावातच आलं आहे की बिल्डिंगचे फाउंडेशन जिथनं सुरू होतं ती आहे फाउंडेशन लेवल. फाउंडेशन लेवल ही सहसा तुमच्या नॅचरल ग्राउंड लेवलपेक्षा 3 फूट ते 6 फूट या दरम्यान असू शकते. आता हे झालं एका सर्वसाधारण G+1 स्ट्रक्चरसाठी. जर तुमची बिल्डिंग मोठी असेल, तिची हाईट जास्त असेल, तिचा बेस मोठा असेल किंवा तिची भविष्यातली वेगवेगळ्या प्रकारची लोडिंग असेल, त्यानुसार तुमची फाउंडेशन लेवल ही आणखी वाढू शकते. फाउंडेशन लेवल ठरवताना स्ट्रक्चरल कन्सल्टंटला त्या जागी असलेला नॅचरल ग्राउंड वॉटर टेबल काय आहे, तिथे हार्ड स्ट्राटा आहे की नाही किंवा मुरुम कुठल्या लेवलवर आहे, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. तसं पाहता फाउंडेशन लेवल ही खऱ्या अर्थानं तुमच्या बिल्डिंगमधली पहिली लेवल तुम्ही म्हणू शकता. पुढची लेवल आहे RL, दॅट इज रोड लेवल. साध्या भाषेमध्ये RL म्हणजे तुमच्या प्लॉटला असलेल्या रोडची लेवल. आता रोड काही ठिकाणी असेही म्हणू शकाल की अरे आमच्या प्लॉटला अजून रोड झालेला नाहीये, परंतु सर्वसाधारणपणे आपल्याला रोड लेवल काय असू शकते याचा एक अंदाजा येतो. त्यामुळे रोड लेवल ही महत्त्वाची ठरते. कशासाठी तर आपल्या घराला करणाऱ्या गेटचा रॅम्प कसा हवा आहे, प्लिंथ कशी हवी आहे किंवा ड्रेनेजचा स्लोप कसा हवा आहे, हे रोड लेवलवरनंच ठरवलं जातं. पुढची लेवल आहे बेंचमार्क, दॅट इज BM. बेंचमार्क साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणायचं तर ही एक रेफरन्स लेवल असते. बेंचमार्कच्या तुलनेने आपण साईटवर वेगवेगळ्या लेवल्सला क्रॉस चेक करतो. ड्रॉइंग्समध्ये बेंचमार्क हा युजली 0-0 या पद्धतीने दाखवला जातो आणि मग त्याच्या तुलनेने एखादी लेवल वर आहे की खाली आहे, प्लस आहे की मायनस आहे, हे ठरवले जाते. साईटवर एखाद्या RCC कॉलमवर बेंचमार्क हा परमनंटली मार्क केला जातो आणि आपल्या काम कंप्लीट होईपर्यंत, साईटचं पूर्ण कन्स्ट्रक्शन वर्क कंप्लीट होईपर्यंत त्याला मेंटेन केले जातं. पुढची लेवल आहे प्लिंथ लेवल, म्हणजेच पायऱ्यांनी चढून जेव्हा तुम्ही घरामध्ये एंट्री करतात ती झाली तुमची साध्या सोप्या भाषेमधली प्लिंथ लेवल. प्लिंथ लेवल साहजिकच आहे की फाउंडेशन जिथे संपतं आणि त्याच्यावर तुमचं ब्रिक बांधकाम सुरू होतं
त्याला देखील प्लिंथ लेवल म्हणतात. प्लिंथ लेवल ही तुमची नॅचरल ग्राउंड लेवल आणि रोड लेवल यांच्या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये बनवली जाते. बऱ्याच ठिकाणी जिथे पुराचा धोका असतो किंवा जमिनीवरून नैसर्गिकपणे वाहणारं पाणी असतं किंवा तिथे पूर येण्याची शक्यता असते, अशा केसेसमध्ये तुमची प्लिंथ लेवल थोडीशी वर उचलली जाते, से 5 फूट 7 फूट. त्यामुळं तुम्हाला जमिनीवरनं वाहणाऱ्या पाण्याचा धोका कमी होतो. परंतु त्याचा ड्रॉबॅक देखील असा आहे की त्यामुळे तुम्हाला त्या प्लिंथमध्ये टाकण्यासाठी मटेरियल एक्स्ट्रा लागतं आणि त्यामुळे साहजिकच तुमच्या कन्स्ट्रक्शनची कॉस्ट वाढते. ऑन ॲव्हरेज एक 4 ते 5 फूट ही प्लिंथ लेवल ॲक्सेप्टेड आहे. काही केसेसमध्ये जिथे गरज नाही आहे तिथे 2.5 ते 3 फुटापर्यंत देखील प्लिंथ लेवल चालते. पुढची लेवल आहे फिनिश फ्लोअर लेवल, दॅट इज FFL. याचा अर्थ की तुमची घरातील रूममधील फरशी लावून झाल्यानंतर जी लेवल मिळते ती आहे FFL, दॅट इज फिनिश फ्लोअर लेवल. फिनिश फ्लोअर लेवल यासाठी महत्त्वाची आहे की त्यानुसार तुमच्या दरवाजांची उंची किती असणार, खिडक्यांची उंची किती असणार किंवा तुमची फर्निचरची प्लेसमेंट कशी असणार हे ठरवण्यासाठी FFL महत्त्वाची आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर फिनिश फ्लोअर लेवलपेक्षा तुमचा जो प्लिंथ लेवल आहे त्याच्यामध्ये काही इंचाचा गॅप जर ठेवला तर बाहेरून येणारी धूळ किंवा अगदीच उडणारं पाणी हे आतमध्ये येत नाही. आणखी एक रिकमेंडेड टिप अशी असते की तुमच्या फिनिश फ्लोअर लेवलपेक्षा तुमच्या बाथरूमच्या टाईल्स ह्या अर्धा ते 1 इंच डाऊन असाव्या, सो दॅट आतलं पाणी बाहेर येत नाही. पुढची लेवल आहे सील लेवल. सील लेवल म्हणजे खिडकी जिथनं सुरू होते त्याला म्हणतात सील लेवल. ही खिडकी सुरू होण्याच्या लेवलला प्रत्येक खिडकीच्या डिझाईननुसार वेगवेगळे असू शकतात. काही ठिकाणी खिडकी तुमची फिनिश फ्लोअर लेवलपासून एक 1.5-2 फुटावर सुरू होते. सर्वसाधारणपणे 3 फूट ते 2.5 फूट, 2.5 ते 3 फूट ही रेंज असते जिथनं तुमची खिडकी सुरू होते, दॅट इज तुमची सील लेवल सुरू होते. परंतु गरजेपेक्षा जास्त सील लेवल घेऊ देखील नाही, कारण काय होतं की जर सील लेवल वर गेली तर मग काय की तुम्हाला बाहेरचा व्ह्यू ऑब्स्ट्रक्ट होतो. पुढची महत्त्वाची लेवल आहे लिंटल लेवल. लिंटल लेवलला साध्या भाषेमध्ये जर समजायचं झालं तर तुमचे दरवाजा आणि खिडक्यांची ओपनिंग जिथे थांबते ती आहे तुमची लिंटल लेवल. लिंटलवर सर्वसाधारणपणे तुमच्या ब्रिकवर्कमध्ये एक लिंटल बीम टाकला जातो, ज्याचा अर्थ त्याच्यामध्ये काही स्टील आणि सिमेंट कॉन्क्रीटचा एक व्यवस्थित बँड क्रिएट केला जातो 4 ते 6 इंचाचा, सो दॅट लिंटलच्या वरचं जे बांधकाम असतं तो भार पेलून घेतो. लिंटल लेवल अंदाजे 2100 ते 2400 म्हणजे 7 फूट ते 8 फूट या रेंजमध्ये असू शकतात. 7 फुटापेक्षा लिंटल लेवल कमी नसावी, कारण मग काय की तुमचं दरवाजाची ओपनिंग, त्याच्यातून येणारं सामान हे सगळं त्याच्यावरच अवलंबून असतं. 7 ते 8 फूट ही लिंटल लेवल अगदी योग्य आहे. यानंतरची शेवटची लेवल ती म्हणजे स्ट्रक्चरल स्लॅब लेवल. स्ट्रक्चरल स्लॅब लेवल ही जर तुमच्या फिनिश फ्लोअरपासून मोजली तर अंदाजे 10 फुटाच्या दरम्यान असते जर तुम्ही बिल्डरचा फ्लॅट घेताय तर. परंतु जेव्हा तुम्ही स्वतःचं घर बांधताय तेव्हा 10 फुटाच्या ऐवजी 12 फूट 14 फूट या दरम्यान देखील स्लॅब लेवल तुम्ही घेऊ शकता. परंतु स्लॅब लेवल वाढणं याचा अर्थ साहजिकच आहे की तुमचं घराचं आणि त्या रूमचं व्हॉल्यूम वाढतं आहे, त्याच्यासाठी लागणारं मटेरियल वाढतं आहे. तसेच त्या रूमला जर उद्या तुम्ही AC वापरणार असाल तर व्हॉल्यूम वाढल्यामुळे तुम्हाला लागणारा ACचा लोड देखील वाढतो आहे. स्लॅब लेवल व्हेरी करण्याचं आणि एक महत्त्वाचा पार्ट असा असू शकतो की जर तुम्ही स्लॅब लेवल एक्स्ट्रा जर ठेवली तर त्यावेळेस तुम्हाला जेव्हा इंटिरियर करा त्यासाठी लागणारा जो फॉल सिलिंगचा पार्ट असेल त्याच्यामध्ये तुम्ही लेवल्स देऊन खेळू शकाल, ते वेगवेगळ्या डिझाईन्स क्रिएट करू शकाल. चला मित्रांनो, आपण ज्या वेगवेगळ्या लेवल्स पाहिल्यात त्यांना एकदा क्विकली समराईज करूया. पहिली येते ती आहे नॅचरल ग्राउंड लेवल NGL. पुढची जी येते ती आहे रोड लेवल, रस्त्याची लेवल. तिसरी जी येते फाउंडेशन लेवल, जिथे आपण फाउंडेशन प्लेस करतो. त्यानंतर येते प्लिंथ लेवल. त्याच्या पुढची असते फिनिश फ्लोअर लेवल. त्यानंतर येते सील लेवल, जिथनं तुमची खिडक्यांची उंची सुरू होते. त्यानंतरची असते लिंटल लेवल, जिथे तुमच्या दरवाजा आणि खिडक्या थांबतात, ती आहे लिंटल लेवल. आणि शेवटची जी आहे आपण बघितलेली ती आहे स्ट्रक्चरल स्लॅब लेवल SL. साहजिकच कोणी म्हणेल की यानंतर त्या व्यतिरिक्त पण लेवल्स असतात, जशा टेरेस लेवल, टेरेस फिनिश लेवल, पॅरापेट लेवल. परंतु माझ्या अंडरस्टँडिंगनुसार आपण ज्या पाहिलेल्या महत्त्वाच्या लेवल्स आहेत त्या इनफ गुड आहेत की आपल्याला एक आपल्या बिल्डिंगचं काम समजून घेण्यासाठी त्यांच्यावर आपलं व्यवस्थित काम पुढे चालू शकतं. मित्रांनो, आशा करतो की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला काहीतरी नवीन माहिती देऊ शकलो असेल किंवा असलेल्या माहितीमध्ये काही भर टाकू शकलो असेल.
हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आणखी कुठल्या वेगळ्या टॉपिकवरचा व्हिडिओ अपेक्षित आहे. आम्ही प्रयत्न नक्कीच करूया की त्या विषयावरचा व्हिडिओ घेऊन लवकरात लवकर तुमच्यासमोर येऊ. तोपर्यंत नमस्कार. शुभम भवतु.